छत्रपती संभाजीनगर हे नाव औरंगाबाद शहराला मोठ्या राजकीय संघर्षानंतर मिळाले. यासाठी मोठी आंदोलनं करावी लागली होती आणि त्या आंदोलनाचं केंद्रस्थान होतं गुलमंडी. या गुलमंडीला छत्रपती संभाजीनगर शहराचं हृदय सुद्धा म्हटलं जातं. कारण इथे होणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा प्रभाव संपूर्ण शहरात आणि जिल्ह्यातही हमखास पडतो. आता हे गुलमंडी पुन्हा एकदा चर्चेत आलंय, तेही राजकीय लढाईमुळे. आता महापालिका निवडणुका असल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलंच आहे, पण शिवसेनेची दोन शकले झाल्यामुळे आता गुलमंडीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होतीये. काय आहेत गुलमंडीतली समीकरणे? कोण कोणाला आव्हान देतंय आणि गुलमंडी एवढं महत्त्वाचं काय? याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अर्णेश जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचा धुरळा उडालाय. त्यात छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत मुख्य लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि भाजप अशी होते. त्यातील शिवसेना ठाकरे आणि शिंदेची आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चितपट करत शिंदे गटाने या शहरावर आपली पकड घट्ट केली होती. राज्यात शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ओळख निर्माण करण्यात 1986 ला सेनेला यश आले होते आणि त्याची सुरुवात याच गुलमंडीमध्ये पहिली शाखा स्थापन करून झाली होती. महत्त्वाचे म्हणजे गुलमंडी भागात ज्या पक्षाला लीड भेटतो तोच पक्ष शहरात निवडून येतो असा वजनदार इतिहास आहे इथला. मग त्याला आता होत असलेल्या महापालिका निवडणुका सुद्धा अपवाद नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन खैरे हा गुलमंडीतून निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश ह्याच प्रभागातून राजकीय पदार्पण करतोय. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे, प्रदीप जयस्वाल यांची ही सुरुवात याच गुलमंडीमध्ये झाली होती. आता इथून आपले घरातील उमेदवार देताना दोन्ही पक्षात तणाव निर्माण झालाय. गुलमंडी जागेवरून शिंदे गटात माजी आमदार किशनचंद तनवानी आणि प्रदीप जयस्वाल यांच्यात वाद होता. किशनचंद तनवानी यांचे बंधू या प्रभागातून अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. याविषयी तनवानी यांचे चिरंजीव हेही स्वीकृत सदस्य म्हणून नगरपालिकेत होते. त्यावेळी गुलमंडी प्रभागातून भावाला किंवा मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी किशनचंद तनवानी आग्रही होते. हा दावा सांगताना विधानसभा निवडणुकीत प्रदीप जयस्वाल यांच्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने दिलेली उमेदवारी नाकारून आपण हिंदू मतांचे विभाजन टाळले. यावेळी केलेल्या त्यागाची आठवण ठेवून प्रदीप जयस्वाल यांनी गुलमंडी प्रभागावर आपला मुलगा ऋषिकेश जयस्वाल याच्यासाठी सांगितलेला दावा मागे घ्यावा अशी मागणी तनवानी यांनी केली होती, पण ती नाकारण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपला मुलगा माजी नगरसेवक ऋषिकेश खैरे आणि पुतण्या सचिन खैरे यांच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे मागणी केली होती. खैरे यांनी ऋषिकेश आणि सचिन या दोघांपैकी एकाला गुलमंडी प्रभागातून उमेदवारी मिळावी अशी मागणी पक्षाकडे केली होती. ऋषिकेश यांनी यापूर्वी समर्थनगर वॉर्डातून तर सचिन यांनी बेगमपुरा वॉर्डातून निवडणूक लढवली होती. सुरुवातीला खैरे यांच्या मागणीला विरोध झाला, पण नंतर मात्र पुतण्या सचिन खैरेंना गुलमंडीत उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि MIM देखील मैदानात आहेत. त्यामुळे इथे काटेकी टक्कर होणार आहे. गुलमंडी हा भाग ऐतिहासिकदृष्ट्या शिवसेना आणि भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षांना शक्तीचे केंद्र राहिलंय. औरंगाबादला संभाजीनगर हे नाव गुलमंडी येथील आंदोलनामुळे मिळालेलं आहे. मगाशी त्याचा ओझरता उल्लेख मी केलाच. तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर कधी झालं? तर 1988 मध्ये. जेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आता हे औरंगाबाद नाही तर संभाजीनगर आहे अशी घोषणा केली. त्यानंतर शहरात नामांतरांचे वारे वाहू लागले. अनेक वर्षांपासून अधिकृत नाव बदललेले नसतानाही गुलमंडीतील व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या दुकानांच्या पाट्यावर आणि पत्त्यावर स्वतःहून छत्रपती संभाजीनगर लिहायला सुरुवात केली होती. तसेच अनेक आंदोलने सुद्धा येथे करण्यात आली होती. त्यामुळे नामांतराला मान्यता मिळाल्यावरती गुलमंडीत पहिला गुलाल उधळला गेला होता. शहरात झालेल्या जुन्या दंगलीचा इतिहास पाहता गुलमंडी आणि आजूबाजूचा परिसर नेहमीच हाय अलर्टवरती असतो. कारण 1986 ची दंगल आजही कोणी विसरलेलं नाही. गुलमंडी हे शहराचे आर्थिक केंद्र देखील आहे. त्यामुळे येथे आपली ताकद टिकवायसाठी सर्वजण प्रयत्न करतायत. आता जरा जुना इतिहास पाहू. तर चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेत शाखा प्रमुख पदापासून राजकारणात सुरुवात केली. 1988 मध्ये शिवसेनेने पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढवली. तेव्हा खैरे हे गुलमंडी वॉर्डातून लढले होते. नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवली होती. म्हणजे 1988 पासून गुलमंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. चंद्रकांत खैरे, प्रदीप जयस्वाल, किशनचंद तनवानी असे नगरसेवक देणाऱ्या या वॉर्डात शिवसेनेचाच दबदबा कायम राहिला आहे. याच वॉर्डातून निवडून आलेले नंतर राजकारणात पुढे जातात हा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे 1988 पासून शिवसेना गुलमंडीत कायम विजयाचा गुलाल उधळत होती. पण 2015 साली महापालिकेच्या इतिहासात प्रथमच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीत धनुष्यबाणाला पराभूत व्हावे लागले होते. या वॉर्डातून भाजप बंडखोर तथा माजी आमदार किशनचंद तनवानी यांचे बंधू राजू तनवानी विजयी झाले.
सेना बंडखोर राजेश उर्फ पप्पू व्यास हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. युतीने लढत असतानाही गुलमंडीवर झालेला पराभव सेनेच्या जिव्हारी लागला होता. गुलमंडी हातातून गेल्यानंतर शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. त्याचा परिणाम व्हायचा तो झालाच होता. काहींनी तनवानी यांच्या जेठलिया टॉवर येथील कार्यालयावरती तर व्यास यांच्या घरावरती दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे गुलमंडी नेहमी शिवसेनेसाठी भावनिक जागा राहिलेली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाचे खासदार आणि आमदार विजयी झालेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत मध्यमधून शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल 85,459 मते घेऊन विजयी झाले होते. तर ठाकरे गटाचे बाळासाहेब थोरात यांना 37,000 मते मिळाली होती. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पोषक वातावरण असताना सुद्धा शिंदे गटाचे संदीपान भुमरे 4,76,130 मते घेऊन विजयी झाले होते. तर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना केवळ 2,93,450 मते मिळाली होती. आता गुलमंडीत आज काय स्थिती आहे, तर प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 हे गुलमंडी प्रभागात येतात. तर ते तीनही प्रभागामधील बहुतांश परिसर हा जुन्या शहराचा भाग आहे. याशिवाय बहुतांश भाग हा समस्यांच्या विळख्यात अडकलेला आहे. पायाभूत सुविधा कुचकामी ठरतायत, त्यामुळे भावनिक आव्हानाबरोबर सुविधांवरती भाष्य होणे गरजेचे. पण सध्या इथला प्रचार हिंदू मुस्लिम ट्रॅकवर होतोय. गुलमंडी प्रभागातील या सर्वसाधारण प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष आणि भाजप या 3 पक्षातील 4 हिंदू उमेदवार रिंगणात आहेत. तर MIMचा एकमेव उमेदवार मैदानात आहे. हे चित्र पाहता पुन्हा हिंदू मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे 2015 सारखी शिवसेना पराभूत होणार की पराभवाचा वचपा काढणार की 3 पक्षांच्या भांडणात MIMचा एकमेव उमेदवार बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.